मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज उमेदवारीचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्यासोबत डिकसळ पंचायत समितीमधून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यांची आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आपलं नाव काय? माझं नाव अंकुश शिवाजी कसबे. आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्या गणामधून उमेदवारी अर्ज दाखल? डिकसळ या गाणामधून आमचे हे जे नेते आहेत ते नितेश शिवाजी पवार यांचा फॉर्म दाखल केलेला आहे डिकसळ पंचायत समिती. फॉर्म दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय? हे आमचा जो पक्ष आहे हिंद राष्ट्र संघ, या हिंद राष्ट्र संघाचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे फॉर्म यांचा दाखल केलेला आहे. बरं, तुम्ही आता फॉर्म दाखल केला आहे, तर तुमची काही समाजसेवेची काही कामे असतील ना, मतदारापर्यंत तुम्हाला पोहोचायचे, ते काही कामे असतील तर आपण सांगा. आम्ही आमच्या पक्षातर्फे जी काय आमचा जो ठरलेला कार्यक्रम आहे तो म्हणजे शेती, शिक्षण आणि आरोग्य हे जनतेपर्यंत पोहोचवायचा आणि जनतेमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करून सगळ्याच्या जीवनामध्ये शांती निर्माण करण्यासाठी हा पक्षाचा एकमेव उद्देश आहे. समाजामध्ये शांती निर्माण व्हावी आणि चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा असा हा पक्षाचा आमचा अजेंडा आहे. सर, पक्षाचा अजेंडा आणि पक्षाचं नाव पण नवीनच आहे. मी तर पहिल्यांदाच ऐकतोय. तर तुम्हाला आता समोरील उमेदवार म्हणजेच विरोधक तुमचे, त्यांच्या समोर काय आव्हान असणार आहे? आतापर्यंत जी काही राहिलेली कामं वगैरे असतील ती कामं आम्ही आमच्या ताकदीनं आमच्या पक्षाच्या या उमेदवाराच्या माध्यमामधून ती पूर्ण करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि सगळ्यांमध्ये अशा पद्धतीची एक प्रेरणा निर्माण व्हावी की सगळ्याच्या जीवनामध्ये शांती वगैरे निर्माण व्हावी. सर, तुम्ही विकासाची कोणती कामे करणार आहात? विकासाच्या कामांमध्ये आमचं पहिल्यांदा उद्दिष्ट शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल घडवून आणावा. कृषी क्षेत्रामध्ये आज जो जे सिद्धा कृषी हा जो कार्यक्रम आहे आमच्या पक्षाचा तो सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आमचा याच्यामध्ये आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत जी काही आमची भूतशुद्धी क्रिया आहे ती क्रिया आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पक्षांमार्फत करत आहोत. तर मला सांगा, आपण उमेदवारी अर्ज दाखल केला, तर उमेदवारी अर्ज दाखल करताना हे बी फॉर्म आपण सोबत दिला आहे का? हो सर. नमस्कार, मी नितेश शिवाजी पवार, डिकसळ पंचायत समिती गणामधून मी अर्ज दाखल केलेला आहे. हिंद राष्ट्र संघ नवीनच स्थापन झालेली जी काही पार्टी आहे त्या पार्टीच्या माध्यमातून माझा पहिलाच फॉर्म दाखल केलेला आहे. पार्टीचे जे उद्देश आहेत, मुख्य उद्देश 3 पिलरवर पार्टी काम करते. सगळ्यात महत्वाचा जो पिलर आहे सिद्धा कृषी. सिद्धा कृषीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील, ज्यामध्ये रासायनिक खत विरहित चांगलं अन्न निर्माण शेतकऱ्याच्या माध्यमातून कसं करता येईल व तसेच सोबतच ते समाजापर्यंत कसं नेता येईल याच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे काम करणार आहोत. सर, मला सांगा, आता फक्त निवडणूक आहे म्हणूनच तुमचा पक्ष जनतेसमोर जात आहे, पहिल्यांदा जात आहे, तर तुमच्या समोर काय आव्हान असणार आहे प्रतिस्पर्धेसाठी? समोरचे लोक काय करतात, अगर विरोधक काय करतात याच्याविषयी मी अजिबात बोलणार नाही. जनता सुज्ञ, जनतेनं ठरवायचं काय करायचं ती. आम्ही नवीन आहोत, आमचाही अभ्यास करा, तुम्ही कसून अभ्यास करा आणि पूर्ण ताकदीनं आम्हालाही सहकार्य करा, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, धन्यवाद. आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.